नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा प्रकारची वांग्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे की जी तुम्ही एकदा बनवल्यानंतर वारंवार बनवाल. तर चला रेसिपी बघूया. सर्वप्रथम हव्या त्या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेऊन ते छान असे भाजून घेऊया. त्यानंतर वांग्याच्या मस्त अशा फोडी करून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे काढून घेऊया. त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि लसूण कोथिंबीर टाकून छान असं वाटण बनवून घेऊया. आता हे वाटण एका भांड्यात काढून त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ, 1 चमचा लाल तिखट आणि हवं त्या प्रमाणामध्ये मीठ घालून छान असे मिक्स करून घेऊया. पीठ हे जर घट्टसरच बनवून घेऊया, त्यामुळे छान असा घट्टपणा येतो भाजीला. यासाठी आता हे मिश्रण वांग्याच्या फोडींमध्ये भरून घेऊया. तर सर्व अशा फोडींमध्ये ते भरून आणि थोडंसं पीठ बाजूला ठेवायचं. आता इथे कुकरमध्ये हवं त्या प्रमाणामध्ये तेल मोहरी टाकून त्याची फोडणी देऊन घेऊन आणि लगेचच या फोडी घालून घेऊया. उरलेलं वाटण देखील त्यामध्ये थोडंसं पाणी घालून टाकून घेऊया. हवं त्या प्रमाणामध्ये पुन्हा वरतून त्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि पुन्हा वरतून थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊया. थोडी पुन्हा त्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया आणि आता कुकरला झाकण लावून घेऊया. तर बघा, फक्त एकच शिट्टी घेऊन आणि मस्त अशी वांग्याची भाजी तयार झाली. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अगदी मस्त हवं त्या प्रमाणामध्ये मस्त अशी हिरव्या मिरचीची भाजी तयार झाली वांग्याची. तर मैत्रिणींनो, नेहमी लाल तिखट अथवा मसाल्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर एकदा अशा हिरव्या मिरचीच्या चवीची वांग्याची भाजी नक्कीच बनवा आणि मग बघा तुम्ही एकदा काय वारंवार अशाच पद्धतीची भाजी बनवा. तर तुम्हाला सुद्धा अशा वेगळ्या चवीची घरगुती रेसिपी नक्कीच आवडली असेल असं मी गृहीत धरते. आणि अशीच नवनवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.